सनरायझर या दोन टीम मध्ये. सुनील कदम आणि प्रदीप. पहिला बॉल हलक्या हातानं या बॉलला पुश केला. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. सुनील कदम आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप बिरादर. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला. पहिला चेंडू आपण पाहिला. 0 धावसंख्येवर संपतोय. बॉलिंग ट्रॅकवर मात्र पुन्हा एकदा बिरादर तयार असतील. ओ यावेळेला पुन्हा एकदा गतिमान पद्धतीचा बॉल, परंतु व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्राच्या 1 धावेनं सुरुवात होईल टीमची. बिनबाद 1. पहिला बॉल संपतोय, 1 धाव देऊन जातोय. बिरादर बॉलिंग ट्रॅकवर आहे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. मोठा फटका, खूप लांब लचक. या बॉलला मात्र मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळलाय षटकार. सहा धावा आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी बिरादर याच्यावर जबाबदारी सोपवलेली. पहिल्या बॉलवर 1 धाव आली. तदनंतरच्या मात्र बॉलवर अटॅक झालाय षटकारासाठी. टोटल धावसंख्या 7 धावा. कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये. 2 बॉल या षटकातले संपतायत. चला, बॉल भेटत नसेल तर द्या दुसरा. ओके. दुसऱ्या बॉलवर मात्र आक्रमण चढवलं बॅटिंग करत असताना सुनील कदम नामक या खेळाडूनं. आज प्रभावित केलं या खेळाडूनं सर्वतापरी मी म्हणेन या GPL मध्ये. ओ टप्पा खाल्ल्यानंतर फ्लाय झाला बॉल. काही समजायच्या आत विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची होती. सांगता टीमची टोटल तिथे स्टॉप झालेली आहे. 7 धावा. 3 बॉल संपलेले आहेत. या षटकातले अद्याप 3 बॉल संपलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज सज्ज. मस्त टळवला हा बॉल. पॉइंट आणि कव्हर मध्ये प्रवास करणार. सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा. 11 धावांपर्यंत प्रवास करतो बॅटिंग करत असलेला वॉरियर संघ. एकीकडे सनरायझर संघ, एकीकडे वॉरियर. 2 संघांमध्ये ही फाईट. बिरादर 11 धावा खर्च करतोय 4 बॉल मध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. आणि या 2 बॉल मध्ये कितपत धावा जमवण्यामध्ये यश येतोय गोलंदाजी करत असलेल्या संघाला हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. यावेळेला पाहिलं सिंगलची मागणी केली आहे आणि 1 धाव कंप्लीट केलेली आहे. मंगेश दादा शेळार आणि त्याच्या समवेत त्यांचे सहकारी सगळे मित्रवर्ग या स्पर्धेला भेट देत असताना आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. जवळजवळ मध्यरात्री का होईना, परंतु त्यांचं इथं येणं झालं आणि नेहमीच कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांची आवर्जून उपस्थिती असते. यानंतर पहिल्या बॉल आता यानंतर येणाऱ्या विकेटसाठी आणि यानंतर येणाऱ्या पहिल्या षटकारासाठी आमचे मंगेश दादा शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. थँक्यू मंगेश दादांनी दोन्ही संघांसाठी पारितोषिके लावलीत. पहा, पहिला विकेट घेणारा गोलंदाज 1000 रुपये, पहिला षटकार ठोकणारा फलंदाज 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. टोटल धावसंख्या 12 आहे. जाता जाता मैदानामध्ये या मैदानाला ज्यावेळेस निरोप देणार, परंतु जाण्या अगोदर कोणाला तरी काहीतरी गिफ्ट देऊन जायचे आहे आमचे सरपंच सन्माननीय मंगेश दादांना. आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या विकेटसाठी 1000. कोणता खेळाडू ठरणार विकेट घेणारा, षटकार मारणारा, हे पाहणं अतिशय गरजेचं. हो, या खेळाडूंनी नक्कीच मी म्हणेन गोलंदाजाचे 1000 रुपये घालवलेत. 2 धावा कंप्लीट. गोलंदाज म्हणत असेल की आज घेतली असती तर काय बिघडलं असतं. एकतर संघाची चांगली बाजू असती, मला 1000 रुपये मिळाले असते आणि चांगला विकेटही मिळाला असता, परंतु हे कुठेतरी अंगलट आलंय.
कारण बॅटिंग करत असताना आपण पाहिलं या बॉलवर 2 धावा आल्या म्हणजे अर्थातच सुनील कदम सारखा खेळाडू बाद झाला असता. आणखीन एक चौकार. यावेळेला लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार पाहायला मिळाले. सुनील कदम यांना मिळालेलं जीवनदान. पहिला जो झेल ड्रॉप झाला तिथे 2 धावा मिळाल्या आणि इथून मात्र चौकार आला म्हणजे 2 बॉलमध्ये 6 धावा. आणि खेळाडू ज्याने सुनील कदमचा झेल सोडलाय मी म्हणेन हा खेळाडू खूप घातक आहे. बऱ्याचशा अंशी आपण बऱ्याचशा सामन्यांमध्ये या खेळाडूला पाहिलंय. हे पहा यावेळेला अजून एक मोका बनलाय. नाही षटकार आला. जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालंय सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ते मात्र सनरायझर्स आणि 1,000 रुपयाचं मानकरी ठरतोय आमचे मंगेश दादा शेलार यांच्या माध्यमातून. तब्बल हे पहा कॅश प्राइज हरीपत्ती 500 की हरीपत्ती हमारे पास जमा हो चुकी है भाई. अब इंतजार रहेगा पहले विकेट का. हा टॅप केला बॉल. टॅपिंग क्रिकेट. पॉइंट आणि कव्हर मध्ये बॉल अडवला जातोय. सिंगलची मागणी केली जाते आणि 1 धाव कंप्लीट. धावसंख्या आहे धावपटलावर आपण पाहू शकाल 25 धावा. 4 बॉल आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. करंजडे गावचं एक वैशिष्ट्य मी जरूर या बॉल नंतर सांगेन. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रातील मंगेश दादा टॉप 5 जर लीग आपण घेतल्या ना गाव लीग तर त्यामध्ये मी म्हणेन करंजाडे प्रीमियर लीगचा नामोल्लेख जरूर असेल. कारण एक दर्जेदार प्रीमियर लीग ठेवण्याचं महत्वाचं काम मंगेश दादा यांच्या संपूर्ण गावाकडनं होत असतं. यावेळेला मोठा फटका आहे. वॅकंड एरियामध्ये खेळलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. 6 धावा. आणि त्याच गावामध्ये ही एक दर्जेदार लीग म्हणजे अर्थातच GPL 4थं वर्ष आहे. 4 वर्षाचं पर्व ओलांडलंय. या 4 वर्षाचा टप्पा गाठला या लीगनं. उत्तरोत्तर प्रत्येक वर्ष नवीन प्रगती. 31 धावा 2 षटकांमध्ये. सर सकपाळ सर, GPL पर्व 4 मध्ये आपण तिसऱ्या दिवसाचा खेळ पाहतोय आणि आजच्या दिवसाचे प्रमुख पाहुणे प्रमुख मान्यवर आपल्या व्यासपीठावर हजर झालेत. सर्वप्रथम करंजाडी नगरीचे विद्यमान लोकानियुक्त सरपंच श्री मंगेशदादा शेलार यांचा शुभ सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाईल. विनंती असेल हिंदराव सावंत आणि रामेश्वर आंग्रे यांना. रामेश्वर पाटील यांना या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद मंगेश दादा. पुनश्च एकदा आपल्या मनाच्या YouTube अंतःकरणापासून आम्ही लाईव्ह आभारी आहोत. साहेबप्रीत YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. लोकानियुक्त सरपंच श्री मंगेशदादा शेलार यांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावर. मंगेश दादाचा सन्मान डायरेक्ट स्टेजवर. चौकार आला त्याच दिशेनं. अगदी खरं. मंगेश दादांना मानवंदना देणारा चौकार सुनील अण्णा कदम यांच्या बॅट मधून. जबरदस्त असा खेळ. पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्री कैलास दादा शेलार, युवा नेते भारतीय जनता पार्टी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून होतोय. हिंदूराव सावंत यांच्या शुभ हस्ते. यानंतर श्री रामचंद्र महाडिक सर, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी करंजाडे. विनंती असेल रवी बुलबुले राज्य कर निरीक्षक यांना या मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. धन्यवाद सर. यानंतर भारतीय जनता पार्टी संघटक श्री कृष्णा कातळे सर यांचा शुभ सन्मान राज्य कर निरीक्षक श्री लखन धुमाळ यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय. यानंतर जे सत्कार मूर्ती आहेत अतिशय महत्त्वाचे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला व्हॉलीबॉल प्रीमियर लीग खेळायला मिळाली, ते आमचे सर्वांचे लाडके करंजाडे नगरीचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस श्री प्रथमेश पुंडे सर यांचा शुभ सन्मान रामेश्वर आंग्रे पुन्हा रामेश्वर आंग्रे माझ्याकडे तर रामेश्वर पाटील सर यांच्या शुभ हस्ते.
यानंतर लखन धुमाळ यांना विनंती असेल श्री दिनेश गोलार सर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. दिनेश गोलार सर यांचा शुभ सन्मान होतोय. यानंतर लखन धुमाळ यांच्या शुभ हस्ते इंद्रराव सावंत यांना विनंती आहे श्री करपे सर यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. करपे साहेबांचा शुभ सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते. श्री किरण सर यांचा शुभ सन्मान किरण सर यांचा शुभ सन्मान इंदुराव सावंत यांच्या शुभ हस्ते. किरण सर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचा देखील शुभ सन्मान होतोय. सर्व मान्यवर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. ज्वालासिंग देशमुख सर देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान झालेला आहे. सर्व मान्यवर अतिशय मनमिळावू असे आमचे करंजाडी नगरीचे सर्व नागरिक. यानंतर विनंती असेल श्री मंगेश दादा यांना कृपया आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण एक 2 शब्द मार्गदर्शन पर सांगावे. हॉलिडे क्रिकेट क्लब करंजडे आयोजित जीएसटी प्रीमियर लीग 2026 पर्व 4. खरोखर जीएसटी हे एक कुटुंब आमच्या करंजड्यामध्ये मधली आहेत आणि खरोखर त्यांची प्रीमियर लीग असली का ते आवर्जून मला बोलवतात. मागच्या टायमाला आपण ऑप्शनलाही गेलेलो. ऑप्शन मला वाटतं जे हॉटेल आपला काकाजीनीवाडी तिथं जसे इंटरनॅशनल जसे असे ऑप्शन त्याप्रमाणे झाले. मला वाटतं गेल्या वर्षी आपले आमदार प्रशांत शेठ डाकुटेही आलेले होते. त्यांनी खरं तुम्हाला शुभेच्छा दिल्या. आताही येणार होते पण ते आता ते केरळचं इलेक्शन त्यासाठी तिकडे गेलेले आहेत. नक्कीच पुढच्या टायमाला येतील. खरोखर खूप छान आयोजन आहे जीएसटी प्रीमियर लीगचा. खरं इंटरनॅशनल जसं आपलं करंजाड्याचे प्रीमियर लीग होते त्याप्रमाणे खूप छान असं नियोजन आहे. मी त्यांना मागच्या टायमालाच ऑप्शनला बोललेलो की मलाही एक टीम द्या, पुढच्या टायमाला तुम्हाला टीम देणार अशी मी अपेक्षा करतो. नक्कीच खूप छान नियोजन आहे आणि खरोखर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. जे जिंकतील त्यांनाही शुभेच्छा आणि जे हरतील त्यांनाही शुभेच्छा. नक्की धन्यवाद. थँक्यू सर. आपला पाठबळ असंच आमच्या पाठीशी राहू द्या. बोलूया मैदानाकडे. कॅरी ऑन सकपाल सर. धन्यवाद मंगेश दादा. आपलं खरोखर मनापासून आभार. आत्ताच प्रीतम शेठ म्हात्रे यांचंही इथं येणं झालं तर त्यानंतर आपणही आलात. म्हणजे साहेबांनी सांगितले की केरळच्या निवडणुकांच्या धावपळीमध्येच प्रशांतदादा ठाकूर तिकडे आहेत, त्यामुळे त्यांना यायला वेळ मिळाला नाही. काही हरकत नाही. आपल्यासारखी मान्यवर ज्यावेळेस येतात त्यावेळेस या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित होते, यामध्ये तीळमात्र शंका नाही आहे. प्रदीप थोरात सर कुठे असतील कृपया स्टेजकडे यायचं आहे. प्रदीप थोरात सर. 45 धावा झाल्यात, 1 विकेट. मग इथं विकेटही घेतलेला आहे. गोलंदाज पहिला गोलंदाज संदीप, म्हणजे त्याच्या नावावर तुमचे 1000 रुपये अजून एक गेलेले आहेत. तुम्ही बोलता बोलता ते 1000 रुपये म्हणजे आता पहिला षटकार ठोकणारा आणि पहिला विकेट घेणारा या 2 खेळाडूंना 1000 रुपयाचं पारितोषिक असेल मंगेश दादा शेलार यांच्याकडून. 3 षटकांचा खेळ झाला. टीमची टोटल धावसंख्या 46. 46 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 8 ओव्हरची मॅच. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज तयार. मोठा फटका यावेळेला फ्लिक केलाय. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर बॉल फेकणार 4 धावांसाठी. आणि मंगेश दादा या फलंदाजाचा झेल सोडलेला, ज्याचं नाव आपण नक्कीच आऊट झाला. नशीब नाही तर मग त्या खेळाडूने झेल सोडलेला त्याच्या स्वप्नात आला असता तो कॅच, कारण तो प्रचंड घातक खेळाडू होता. परंतु त्याचं इथून जाणं मी म्हणेन हिताचं ठरेल गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या. चांगला खेळ. मुसावर आणि प्रदीप हे 2 बॅट्समन मैदानामध्ये तग धरून आहेत. टॅप केलाय. यावेळेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्यापूर्वी निघून जाईल बॉल चौकारासाठी. मुझफ्फर आहे आणि प्रदीप पाटील आहेत आणि बिरादर बॉलिंग ट्रॅकवर आहेत. 3रं षटक प्रोग्रेसवर आहे. 4थं षटक प्रोग्रेसवर आहे. 3.2 ओव्हर्स आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 धावा. 54ला 1. 8 षटकांची मॅच आहे. अजून 2 मॅच यानंतर पेंडिंग असतील.
ही मॅच संपल्यानंतर. हलक्या हाताने या बॉल स्टेअर केलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरीची मागणी आणि इथून मात्र 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. 56 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. सुनील कदम जाता जाता आपल्या संघासाठी एक पोषक कामगिरी करूनच मैदान सोडलाय त्यांनी. त्यामुळे आता मिडल ऑर्डरच्या बॅट्समनवर एवढं प्रेशर नसणार आहे. मुझफ्फर हा जो खेळाडू आहे तोही तेवढ्याच ताकदीचा आहे. मागच्या मॅचमध्ये रनआउटच्या स्वरूपात विकेट गेलेली या खेळाडूची, परंतु आता त्याला सावरून खेळावं लागेल, कारण डू ऑर डाय. फर्स्ट सेमीफायनल आहे, नंतर आपण सेकंड सेमीफायनल पाहणार आहोत, नंतर फायनलची मॅच. यावेळेला आपण पाहिलं टॅप केला हलक्याशा हातानं या बॉलला खेळलाय. दुसऱ्या धावेसाठी सरसावले दोन्ही बॅट्समन आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट. टोटलचा विचार केला आपण तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 59 धावा, 59. 3.5 षटकं, एक बॉल शिल्लक असेल चौथ्या षटकातला आणि धावा आहेत त्या 59. म्हणजे अर्ध्या प्रवासामध्ये 59 धावा. अजून एक बॉल बाकी आहे. पुन्हा पुढचे 4 षटकं बाकी असतील. त्या 4 षटकांमध्ये किती धावा येतील पुढच्या तेही इथे मात्र बघावं लागेल. वॉरियर्स आहेत आणि सनरायझर या दोन टीम मध्ये ही मॅच. स्टेट डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने या बॉलला खेळलाय. स्क्रीनच्या समोर एलईडी स्क्रीनच्या समोर या बॉलला खेळलाय. दुसरीची मागणी केली जाते आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल 2 न पुढे सरकेल. अर्थातच 61 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 61 धावा, 4 षटकं संपतायत. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक. शांत क्रिकेट आपण इथे पाहाल. अकरा वाजून 10 मिनिटं झालेले आहेत रात्रीचे आणि आपण पहिली सेमीफायनल इथे खेळतोय. 4 षटकं खेळून झाली आहेत. अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मनसुबा आखला असेल बॅट्समननं वॉरियर संघाच्या. विरोधात आहे सनरायझर संघ, मावळटा सूर्य आणि इकडे योद्धा. वॉरियर्स म्हणजे योद्धा, सनरायझर मावळटा सूर्य. पाचवं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विक्रम मोरे. मागची मॅच या गोलंदाजानं आपल्या ताकदीवर फिरवलेली तोच विक्रम मोरे मात्र मस्त फटका पॅरल स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्या अगोदर बॉल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. थोडासा नाराज आहेत विक्रम मोरे आपल्या संघाच्या खेळाडूंवर, कारण हा झेल जरी पकडता नसता आला तरी धावा वाचवणं फार गरजेचं होतं. हाही फिरून मारलाय. इथेही क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि इथून मात्र लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. धावांची गती थांबायचं नाव घेत नाहीये. प्रचंड वेगानं धावसंख्या पुढे सरकतीये. चौकार, षटकार सुनील कदम होते तोपर्यंत धावांची गती वेगवान पद्धतीने पुढे सरकत होती. याही वेळेला आपण पाहतोय 69 धावा आहेत. 4.2 षटकं अद्याप संपलेली आहेत. एक विकेट जाताना पाहायला मिळाला. 69 धावा आहेत धावपलकावर. अजून एक मस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागेचा आहे, त्यामुळे एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. इथून मात्र पाहिलं 1 न धावसंख्या 70चा आकडा गाठतीये. मोठा स्कोर उभा करतील. मला तर वाटतं हाय स्कोर 127 धावांचा होता मागच्या कालच्या दिवसामध्ये. आज तो आकडा मोडीत काढतायत, तो रेकॉर्ड मोडतायत का हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. हाही दर्जेदार फटका आहे. बॉल पर्यंत पोहोचता येणार नाहीये.
क्षेत्ररक्षकाला आणि चौकार येणार बॅट्समनच्या बॅटमधून. अतिशय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. बॅट्समन आहे स्ट्राईकला खेळणारा बॅट्समन मुझफ्फर. प्रदीप पाटील आहेत, माफ करा. प्रदीप पाटील खेळताय स्ट्राईकला. एक भाई दुसरा तबाई. इकडे प्रदीप पाटील आहे, तिकडे मुझफ्फर आहे. हे दोन्ही अगदी आक्रमक खेळाडू आहेत. त्यामुळे आता मात्र मोठं प्रश्नचिन्ह असेल सनरायझर्स संघासमोर. थांबायचं नाव घेत नाहीयेत. दोघंही अटॅकिंग मोडवर आहेत सध्या. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी होती, डायरेक्ट हिट झाला असता. पुन्हा एकदा मुझफ्फरला रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं असतं कदाचित, परंतु नशीब बलवत्तर आहे. एक धाव कंप्लीट झाली. 75 धावा धावपटलावर. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल विक्रम मोरे यांचा. यावेळेला मस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल. पहिला विकेट इथून माघारी परतताना पाहायला मिळाला आहे. तो मात्र मुझफ्फर मैदानाच्या बाहेर जातोय. विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. पंच्याहत्तर धावा धावपटलावर पाहायला मिळतील. 5.0 षटकं संपलेली आहेत, म्हणजे 5 षटकं संपलेली आहेत. 2 विकेट महत्वाचे आउट होताना पाहायला मिळाले. सुनील कदम आणि मुझफ्फर हे दोन खेळाडू मैदाना तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. त्यामुळे आता उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा येणार. 10ची सरासरी ठेवली 3 षटकांमध्ये, तरी 95 पर्यंत प्रवास करेल बॅटिंग करत असलेला संघ. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. अनिरुद्ध. पहिला बॉल. यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक झेल खाली येईल. इथून मात्र विकेट क्रमांक तिसरा. प्रदीपलाही माघारी परतावा लागते. जसा मुझफ्फर आउट झाला तसा मात्र विकेटची पडझड पाहायला मिळते बॅटिंग करणारा वॉरियर संघाकडून. आमचे मंगेश दादा शेलार आणि त्यांचे सगळे सहकारी आता पहा रात्री या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले आणि त्यांचं स्वागतही आपण इथे केलं. अवधूत लोमटे सर डेप्युटी कमिशनर आहेत आणि धनंजय कुंभार सर तेही डेप्युटी कमिशनर आहेत. त्यांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. त्यांचंही आपण स्वागत जरूर घेऊ. 5.1 षटक संपला. टीमची टोटल धावसंख्या आहे 75. विकेट गेलेले आहेत 3. 8 षटकांची आहे मॅच. निंबाची मैदानामध्ये येत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवेला असलेले ही मंडळी आज मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये सुद्धा तडाखेबंद फलंदाजी निंबाजी यांच्या माध्यमातून झालेली. आता कशा पद्धतीने खेळ करतायत हेही पाहणं अतिशय गरजेचं असेल. हा मोठा फटका आहे. पॅरलल स्ट्रोक खेळ आहे. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर बॉलला फिरकावून दिलाय. चौकार. 4 धावा. ताकदीचा खेळ नेहमीच निंबाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला की मग तो सीमारेषेच्या बाहेरच जाणार. खूप चांगली बॅटिंग. वाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव. टीमची टोटल पुढे सरकेल. धावफलकावर धावा लगावल्या जातात त्या मात्र 80 धावा आहेत. ऐंशी धावा. अजून एक दर्जेदार फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीची मागणी परंतु नकार दिला आणि एकच धावेनं समाधान मानावं लागले. वॉरियर संघ आहे. सनरायझर फर्स्ट सेमीफायनल GPL
धमाका 2026 मधली. अपील होतीये आणि अजून एक विकेटला मात्र माघारी परतावं लागतंय वॉरियर्स संघाच्या. थोडासा अडचणीचा काळ जरूर निर्माण झालाय. धावा येत आहेत परंतु विकेट जातानाही पाहायला मिळत आहेत. सनरायझर संघ एकीकडून चांगली कामगिरी करतोय तर एकीकडून धावाही खर्च करतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या षटकातला. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार आहे. शेवटचा एक बॉल फेकण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. अविनाश. फ्लिक केलं या बॉलला. शॉर्ट फाईन लेगला असलेला खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतोय, फेकतोय तोपर्यंत एक धाव काढण्याचा पूर्ण वेळ होता दोन्ही बॅट्समनकडे. एक धावेने टीमची टोटल पुढे सरकेल. धावबळकावर धावा आहेत त्या मात्र 82. 6 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांचा अजून खेळ आहे. बाकी आहे 82 धावा. म्हणजे अर्थातच 2 षटकांमध्ये 20 धावा आल्या तर मात्र 102 धावांपर्यंत प्रवास करेल. 2 षटकांमध्ये 30 धावा आल्या तर 112 धावा होतील. सहा ओव्हरचा खेळ होतो फिनिश आणि आता 7व्या क्रमांकाचा गोलंदाज गजानन बॉलिंग ट्रॅकवर असेल. 7वं षटक हाताळण्यासाठी गजानन तयार. लिंबाची आणि एकीकडे सचिन हे दोन खेळाडू. सध्याच्या घडीला आपण सचिनला स्ट्राईकला पाहत आहोत. गजानन बॉलिंग ट्रॅकवर असेल. 7वं षटक हाताळण्यासाठी या 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील सनरायझर संघाला, तर मग बॅटिंग करत असताना थोडंसं सोपं आव्हान होईल. परंतु जास्तीच्या धावा थोडासा जड जाणार आहे. परंतु पहिल्या बॉलवर अटॅक झाला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल आणि हा विकेट इथून माघारी परतत असताना विक्रम मोरे यांनी सुरेख झेल पकडला आणि बॅट्समन सचिनला मात्र माघारी परतावं लागेल. निंबाची नॉन स्ट्राईक एंडला उभ्या आहेत. आता उर्वरित बॉलमध्ये त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण त्यांचं स्ट्राईकवर राहणं म्हणजे धावा येतील कदाचित. कारण बॅटिंगमध्ये वेल सेट होऊन खेळताय सध्या. अमोल राठोड 7व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येतोय हा खेळाडू. 5 विकेट अद्याप जाताना पाहायला मिळाला. 82 धावा, 6.1 षटक. ओ खोलवर टप्प्याचा हा बॉल आपण पाहिला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. टोटलचा जर विचार केला तिथेच थांबलेली आहे. 82 धावा आहेत. चांगली गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं निंबाची जो फलंदाज आहे त्याला मात्र स्ट्राईकवर राहणं गरजेचं असेल. कारण त्याचं स्ट्राईकवर राहणं मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या वॉरियर्स संघाच्या फायद्याचं ठरेल. कारण तो सेट होऊन खेळतोय. यावेळेला आपण पाहिलं टॅपिंग क्रिकेट. क्षेत्ररक्षकापर्यंत बॉल पोहोचतोय. सिंगल धाव. ही मॅच संपल्यानंतर मंगेश दादा शेलार यांच्याकडून जे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे ते माझ्याकडे जमा आहे. त्या पारितोषिकाचा पहिला षटकार लगावणारा फलंदाज
सुनील अण्णा कदम आणि पहिला विकेट घेणारा संदीप देशमुख आहे. त्यांनी हे ते 2,000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जावं. हा मस्त फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल घरंगळत चाललाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे उभा आहे. दुसरीची मागणी, धोका होऊ शकतो. अपील केली जाते अंपायर्स कडे. तिसऱ्या पंचांची मागणी पाहिलं जाईल. DRS घेतलाय. अगदी तंतोतंत हा निर्णय असेल, कारण अगदी क्लोज डिसिजन असेल. पाहूया, जे काकडे सर आहेत त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. आउट आहे की सेफ आहे बॅट्समन. इट्स नॉट आउट. सेफ आहे बॅट्समन. म्हणजे लिंबाची यांना जीवनदान मिळालंय. आता पाहूया उर्वरित बॉलवर कशा पद्धतीने खेळ होईल, कारण लिंबाजीचं मैदानामध्ये राहणं वॉरियर संघासाठी पोषक असेल. तर जीवनदान तर मिळालंय, परंतु जीवनदानाचा फायदा उचलतायत का हे पाहणं अतिशय महत्वाचं. बॉडीवर आदळलाय बॉल. सिंगल आली. एक न टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 86. 5 विकेट 86. 6.5 षटकं संपली आहेत. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक असेल. 7 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या पूर्वार्धासाठी. फिरून मारण्याचा प्रयत्न मात्र नाही. या षटकाची होते समाप्ती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं आणि एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवलेली आहे. त्यामुळे आता 6 बॉल निर्णायक महत्वाचे असतील. चला, टीम मीटिंग नको, लगेच बॉलरला पाठवा आणि आपण आपल्या जागेवर फिल्डिंगला राहा. नारायण सावके शेवटचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अमोल खेळतोय स्ट्राईकला. इम्पॅक्ट प्लेअर लिंबाजी स्ट्राईकवर खेळतायत. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. इथे मात्र गोलंदाजाला इथे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इन केलेला आहे मैदानामध्ये. तर पाहूया कशा पद्धतीने नारायण गोलंदाजी करतोय. निंबाजी यांच्या बॅट मधून हा बॉल जातोय सरळ स्क्रीनच्या समोर. झेल पकडला जातोय. विकेटीतून माघारी परतावं लागेल बॅट्समनला. विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. शेवटचे 5 बॉल शिल्लक असतील. नारायण इम्पॅक्ट प्लेअर वापरला गेला आणि पहिल्याच बॉलवर विकेट. कारीगर कामगिरी करतोय. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक असेल. कशा पद्धतीने शेवटचे जर आता विचार केला तर शेवटचे 7 बॉल खूप सुंदर आलेत, कारण 7 बॉल मध्ये 2 विकेट आणि 4च धावा खर्च करतायत. नवीन बॅट्समन विक्रांत मैदानाच्या आतमध्ये. विक्रांत नॉकआउटचा हा सामना आहे. इथून हरेल तो मात्र या स्पर्धेच्या बाहेर होणार आहे. उडवला या बॉलला. खूप उंच आहे बॉल. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल की नाही. नाही, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. प्रचंड टाळ्या आहेत बघा डगआउट मधून. जो वॉरियर संघाचा डगआउट आहे तो मात्र आता टाळ्यांनी स्वागत करतोय प्रत्येक षटकाराचा, प्रत्येक चौकाराचा. 92 धावा. दोन्ही संघाचा एकच डगआउट आहे वाटतं. 1 धावा आली. 1 धावेनं 93 पर्यंत प्रवास करतो बॅटिंग करत असलेला वॉरियर संघ. GST वॉरियर, GST सनरायझर या दोन संघांमध्ये मॅच. कोण आहेत?
स्पार्टन आणि टायगर इलेव्हन दोन्ही संघाचा कॅप्टन्स हे षटक संपायच्या आतमध्ये आपण इथे या. स्पार्टन आणि टायगर इलेव्हन या दोन संघाच्या कॅप्टन्सने यायचं आहे टॉससाठी. 4 धावा आल्या. 100चा आकडा आता गाठतोय जवळजवळ, कारण 4 बॉल झालेत. 2 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या सत्रातले. या 2 बॉल नंतर आपण टॉस करूया. मी मंगेश दादा शेलार यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये टॉस करावं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र हाणून पाडतोय गोलंदाज. 98 धावा. 2 आल्या 100 होतील. 1 आली 99 होतील. 100चं टार्गेट सेट होईल. चौकार षटकार आला तर अजून जास्त धावा होतील. शेवटचा बॉल असेल या पहिल्या पूर्वार्धातला आणि शेवटच्या बॉलवर किती धावा येतात हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. हो, दांडी गुल. काहीच धावा आलेल्या नाही यात. त्यामुळे 98चा टार्गेट सेट केला बॅटिंग करत असलेल्या वॉरियर संघानं जिंकण्यासाठी. 99 रन टू विन बिटवीन 8 ओव्हर्स. चला मंगेश दादा, आपणाला विनंती करेन आपण दोन संघांमध्ये टॉस करावं. कॉइन द्या सरपंच साहेबांना. मंगेश दादा शेलार यांच्या माध्यमातून टॉस केलं जात आहे. हे 2000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्यांच्या माध्यमातून इथे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ते डिपॉझिटही केलेलं आहे त्यांनी. चला, दोन्ही कॅप्टन्स आहेत इथे. जीएसटी टायगर 11 संघाचा कर्णधार श्रावण आदबाने आणि स्पार्टनचा कर्णधार स्वप्नील राऊत. नाणेफेकीचा कौल होतोय सरपंच मंगेश दादा शेलार यांच्या शुभ हस्ते. बैरूची जा वरती. जाटसर जा ना, साहेबांना घ्या वरती, घ्या फोटो. दुसरं कोणतरी घेईल, तुम्ही जा ना. चला फिल्डिंग लावा लगेच दुसऱ्या संघानं. सोबत असतील आमचे नवदुर्गा ज्वेलर्सचे ओनर भैरूलाल जाट सर. आणि नाणेफेक झाले. कोणी जिंकली नाणेफेक? स्वप्नील राऊत. जीएसटी स्पार्टन संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय काय? 5 मिनिटात कळवतात. ठीक आहे, चला फिल्डिंग असं लावून नाही घ्या. पाहिजे. निर्णय तात्काळ कळवा. हे दडपण आहे सर. निर्णय तात्काळ कळवला नाही, हे दडपण आहे सर सेमीफायनलचं. हो, खऱ्या अर्थानं दडपणा, कारण नॉकआउट राऊंड आहेत. इथून जिंकला तर पुढचा प्रवास सुखकर होईल, कारण मग कोणत्या तरी ट्रॉफीला हात लावण्याची संधी मिळेल. यामध्ये जिंकणारा संघ चॅम्पियन किंवा रनरअप नक्कीच होणार आहे, कारण फर्स्ट सेमीफायनल आहे, त्यानंतर सेकंड सेमीफायनल, त्यानंतर मेगा फिनाली. चला फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा. वॉरियर्स टीम लगेच मैदानामध्ये फिल्डिंग लावा आणि आघाडीचे 2 बॅट्समन आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. चला, आघाडीचे 2 बॅट्समन आपण मैदानामध्ये या लगेच. चला फिल्डिंग लावून घ्या. वॉरियर संघ खूप वेळ घेत आहे. वॉरियर संघ आपण आपल्याला वारंवार विनंती केली जाते की आपण फिल्डिंग लावा आणि आघाडीचे 2 बॅट्समन आपण चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. 99 धावांचा पाठलाग करायचा आहे 48 बॉलमध्ये.
पाच कुठे परत ते कुठे तिथे अहो दोन द्या ना नाही नाही ते नाही घेत दोन. हो माझा मोठा राजा मोठा बी मारता. खेले खेल्या काकाचा मुलगा. मोठा भाऊ माझा. राजा मोठा. कधी? नाव काय कमी नाही. काम केला? आघाडीचे दोन बॅट्समन मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग सजवून घ्या वॉरियर संघ. बॉलिंग डिसिजन वाटून घेतलेली ही गोलंदाज कोणाला निर्णय बॉलिंग काय मला तुम्ही पण असं बोला बॉल थ्रू आम्हाला डिसिजन आलेला गोलंदाजी करणारे ठेवलेले 5 मिनिटाचं वेळ पाहिजे. चला फिल्डिंग लावा. किती वेळा सांगायचा काय. नका सकाळ करू प्लीज. कंटाळ आम्ही सुद्धा 2 रात्रीमध्ये. आता थोडक्यासाठी तुम्ही वेळ घालू नका प्लीज. 48 बॉल आणि 99 धावांची गरज आहे. चला बॉल चेक केले जातात. चला बॉल बॉय लगेच मैदानाच्या बाहेर व्हा आणि आघाडीचे दोन बॅट्समन आपण पाहाल सुनील आणि सुरेश जाधव हे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सनरायझर संघाकडून वॉरियर्स संघ खेळत असताना 98 धावा जमा केलेल्या आणि 99चा टार्गेट सेट केलाय. तर 48 बॉलमध्ये सनरायझर संघाला हव्या त्या 99 धावा. प्रथम गोलंदाजी हाताळण्यासाठी अमोल आणि स्ट्राईकवर उजव्या हाताचा बॅटर आपण सुनील पाटील याला पाहाल. पहिला बॉल फर्स्ट सेमीफायनलचा पहिला बॉल वॅकंड एरियामध्ये खेळलाय. आघात सुरुवात केली आहे धमाकेदार, परंतु नाही क्षेत्ररक्षण घडतोय तिथे. काय जबरदस्त 30 यार्ड सर्कल मधून सरळ वायडिश लॉंग ऑफ सीमारेषे लगत धावत जाऊन बॉल अडवलाय. माधव चपलवार सुनील पाटीलला स्ट्राईकवर खेळतायत. 2 धावा होत आहेत. 98चा पाठलाग करायचा होता. 2 धावा मायनस म्हणजे 96 धावा अद्याप शिल्लक असतील. नवीन बॉल आयोजक आपण इथे जमा करायचे आहेत कारण अजून 2 मॅच आहेत, त्यामुळे नवीन बॉलची गरज लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र मिस करतोय बॅट्समन सुनील पाटील आहेत. स्वप्नील राव आपल्याला विनंती करण्यात येत आहे यावं आपण समालोचन कक्षामध्ये. 2 धावा आहेत. 3 बॉल फेकून झालेत अद्याप. 98चा पाठलाग करायचा बॅटिंग करत असलेला संघ सनरायझर संघाला. वॉरियर संघ तुपाणी फलंदाजी आपण त्यांची पाहिली. ओ मस्त फटका इथून मात्र सुनील पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त तडाखा. 6 धावा. षटकाराला षटकारानं धावसंख्येला गती मिळाली. सुनील पाटील मैदानामध्ये आहेत तोपर्यंत अशा पल्लवीत असतील. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय.
निर्धाव चेंडूची झाली सांगता. टीमची टोटल तिथेच थांबलेली आहे. 8 धावा आहेत. एक बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकातला. अमोल षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा कमबॅक करणारी गोलंदाजी करतोय अमोल. मस्त टॅप केलाय. इथून मात्र पॉइंट आणि कव्हर मध्ये बॉल 4 धावांसाठी जाईल चौकार. 12 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बॉलिंग ट्रॅकवर आपण लिंबाजी यांना पाहाल आणि सध्याच्या घडीला आपण स्ट्राईकला खेळणारा बॅट्समन सुरेश जाधव. लिंबाजी यांचा पहिला बॉल. खोलवर टप्प्याचा हा बॉल पाहतोय प्रचंड वेगानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. सुनील पाटील हे जे खेळाडू आहेत ते खेळाडू मात्र जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत 98 काय 100 धावा बनण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. बऱ्याचशा मॅचेस आम्ही त्यांच्या पाहिल्यात. यावेळेला मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला फेकून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सुरेख घडलाय. भन्नाट क्षेत्ररक्षण. अफलातून अनिरुद्ध कावीकर. रिप्ले मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. काय भन्नाट क्षेत्ररक्षण केलंय या अनिरुद्ध कावेकर यांनी. हलक्या हाताने या बॉलला आपण पाहिलं. पुश करण्याचा प्रयत्न. रनआउटच्या स्वरूपात विकेट जाण्याची शक्यता आणि इथून मात्र माघारी परतावा लागेल सुरेश जाधव यांना रनआउटच्या स्वरूपात. अठ्ठ्याण्णवचा पाठलाग करायचा. पहिला विकेटर इथून माघारी परततोय. बॅटिंग करत असलेला संघ सनरायझर संघाचा. एकीकडे वॉरियर्स संघ आहे. 14 धावा झाल्यात. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. पहिला विकेट इथून माघारी परततोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अविनाश. प्रचंड वेग आहे बॉलला, त्यामुळे अविनाश याच्या काही लक्षात येण्या अगोदरच बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लिंबाजी बॉलिंग ट्रॅकवर असतील. एज आणि इथून मात्र शॉर्ट थर्ड मॅनला असलेला खेळाडू सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. धाव नाहीये. डॉट बॉलची झाली समाप्ती. टीमची टोटल तिथे स्टॉप झालेली आहे. 14 धावा 1 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक असेल. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली निंबाजी यांची. अद्याप 2 धावा खर्च केल्यात फक्त. शेवटच्या बॉलवर मात्र फक्त दिशा दाखवली बॉलला. बॉल थांबणार नाही. सीमारेषा बाहेर येणार. 4 धावा चौकार. 6 धावा 1 विकेट खर्च करून निंबाजी यांचा हा षटक संपतोय. टोटलचा जर विचार केला 2 षटकांमध्ये धावा आल्यात त्या मात्र 18 धावा. अमोल राठोड हा गोलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी हाताळण्यासाठी.
18 धावा आहे 2 षटकांमध्ये 9.00च्या सरासरीनं धावा जमवल्यात अद्याप त्या सनरायझर संघानं. पण नितीन पाटील आहेत समोर, सुनील पाटील माफ करा, हे जे सुनील पाटील आहेत या नावाचा दबदबा जरूर 3 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. सुरेख गोलंदाजी, अमोल बॉडीवर हिट करतोय या बॉलला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 2.1 षटक संपलंय. फर्स्ट सेमीफायनल, यानंतर सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर मग फायनल. मस्त फटका आहे. सुनील पाटील याच्या बॅट मधून आपण पाहू शकाल मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. 6 धावा. क्या बात आहे. मला आश्चर्य वाटतोय इथून या खेळाडूचं ज्यांचं नाव आहे सुनील पाटील. इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत आहे, परंतु 35+ तर नक्कीच असतील. 35 पुढे असेल वयवर्ष. परंतु काय खेळण्याचा अंदाज आहे. मी अक्षरशः प्रभावित झालोय या खेळाडूच्या खेळीवर. सगळेच खेळतात परंतु बॅटिंग एवढी जबरदस्त आहे. सुनील पाटील आहे नाव. पहा चांगला बॉल होता, फक्त दिशा फ्लिक केला, दुसरीची मागणी केली. या धाव वेग किती प्रचंड आहे. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल 2 न पुढे सरकेल. धावपटलावर धावा आहेत त्या मात्र 26 1 विकेटच्या मोबदल्यात. एक विकेट जरूर गेलाय, परंतु जोपर्यंत मी म्हणेन सुनील पाटील आहेत ना मैदानामध्ये, नाही शक्य होऊ शकतं, काही शक्य होऊ शकतं. एक धाव कंप्लीट केली आहे. हळूहळू हळूहळू हे जे मोठं डोंगर आहे 98 धावांचं, त्याला सुरुंग लावण्याचं काम हे फलंदाज करतील. मजा येतील. एवढी सहज मॅच सोडणार नाही सनरायझर सुद्धा, कारण त्यांना माहिती आहे इथून जिंकलो तर दुसरा किंवा पहिला कोणत्या तरी ट्रॉफीला हात लावण्याचा चान्स मौका मिळणार आहे. त्यामुळे खूप महत्वाची मॅच असेल दोन्ही संघांसाठी. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते आणि विकेट बाद. इथून मात्र माघारी परतावा लागेल अविनाशला. DRS घेतलाय, परंतु पंच ऑफिशियल आहेत आणि अशा क्रुशियल मोमेंटवर त्यांच्याकडून चूक होणार नाही असं आपण गृहीत धरूया, कारण व्यावसायिक दर्जाचे पंच आहेत. अगदी फ्रंट फूटवर गेलाय त्यावेळेला आपण पाहिलं, मागे फिरून अविनाश येण्याचा प्रयत्न जरूर करतोय. यस, हवेमध्ये आहे बॅट, त्यामुळे माघारी परतावं लागेल आपल्याला. मात्र ऑफिशियल पंच आहेत त्यांनी सरळ इथे घोषित केलं बाद आहे म्हणून. हवेमध्ये होती जेव्हा हिट झालेला विकेटवर तेव्हा बॅट हवेमध्ये होती, त्यामुळे अविनाशला माघारी परतावं लागेल. तर नवीन बॅटर मैदानामध्ये विक्रम मोरे. बॉलिंग त्यांची पहिली प्रभावित होणारी, परंतु आता गोलंदाजी कशी करतायत. परंतु या सगळ्यापेक्षा एक महत्वाचं असेल की आपण सुनील पाटील यांना कशी जास्त स्ट्राईक देता येईल याकडे जरी मी म्हणेन सनरायझर संघानं विचार केला ना, तरी धावांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग थोडासा खुल्ला करतील ते. 27 धावा, 27 रन. विक्रम मोरे स्ट्राईकला खेळणार
आडव्या बॅटनं फिरवून मारण्याचा प्रयत्न मात्र हाणून पाडलाय आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 30 संपतोय. धाव संख्या आहे 27-2. 30 बॉलमध्ये 72 धावा जमवायच्या आहेत त्या मात्र सनरायझर संघाला. आकडा मोठा वाटतोय, परंतु मला त्या एका खेळाडूकडे बघून हा आकडा थोडासा आकुडता वाटतोय. कारण मी गेल्या 3 रात्रीमध्ये सुनील पाटील नामक या फलंदाजाचा खेळ पाहतोय. माणूस जर मैदानामध्ये जास्त वेळ राहिला ना, तर हा मोठा वाटणारा डोंगरा एवढा आकडा अगदी मातीच्या ढिगाऱ्यासारखा वाटू शकतो. निंबाजी कायफलवाड बॉलिंग ट्रॅकवर 30 बॉल 72 धावांची गरज आहे. समोर आहे सुनील पाटील. सुनील पाटील बॅटिंग ट्रॅकवर तयार आहेत. निंबाजी व द विकेटना हा पहिला बॉल आपण पाहाल सुनील पाटीलसाठी. या बॉलला एक गती आहे, किती प्रचंड वेग आहे. स्तब्ध उभं केलंय. 27 धावा. टॅपिंग क्रिकेट आहे इथे. पॉइंट आणि कव्हर मध्ये या बॉलला खेळलाय. एकच धाव मिळणार. निंबाजी चांगले प्रयत्न करतायत, कारण त्यांना माहिती आहे संधी देत नाहीयेत सुनील पाटीलला या बॅट्समनला. आता विक्रम मोरे बॉलिंगनी प्रभावित केलंय या गोलंदाजाच्या, परंतु आता फलंदाजी कशी होते हेही अतिशय बघण्यासारखं असेल. वेगवान पद्धतीचा बॉल आहे. अगदी स्तब्ध उभे राहिले. एवढा वेग आहे प्रचंड बॉलला की आपला टायमिंग शॉट होणं फार गरजेचं असेल. बॉलची वेट करत राहिला तर मात्र बॉल झपकन निघून जाईल. प्रॉपर शॉट. मग जर आपल्याला स्ट्राईक सुनील पाटील यांना द्यायची असेल तर बॉलवर हलकासा टच करून मग नॉन स्ट्राईक यांच्या बॅट्समनला आपण इकडे बोलू शकता. एज लागलेली आहे. शॉर्ट हॉर्डमॅनला असलेला खेळाडू बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षका चांगला फिल्डिंग केलेली आहे, परंतु तत्पूर्वी एक धाव काढण्याची पूर्ण वेळ होती. आव्हान आता थोडंसं अवघड झालंय. हो मस्त बॉल आहे. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. बापरे, हे मोठं धोक्याचं होऊ शकतं. मॅच काय कोणत्या सिच्युएशनला आहे हे जाणून घेणं फार गरजेचं होतं. प्रदीप होते तिथे. प्रदीप पाटील बरोबर. सुनील पाटील एकच भावबंदकी असेल, भावबंदकी. पाटील पाटील. परंतु हे थोडस ज्या एका खेळाडूवर सगळा संघ आता सगळ्या दारोमदार आहेत त्याच खेळाडूची नेमकी झेल सुतावी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र वाईट बॉल कॉल. एक्स्ट्राची एक धाव. सुनील पाटीलने जर इथून मंगेश सर सुनील पाटीलनं जर सुनील पाटीलचा झेल पकडला असता तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. ओ अजून एक मस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय का? सुरेख झेल पकडला गेला. प्रदीप पाटील यांनी झेल पकडलाय विक्रम मोरे यांचा. आणखीन एक विकेट बाहेर. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुजित झांबरे. विक्रम मोरे बाद झालेले आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग नको प्लीज. 2 मॅच आहेत अजून, म्हणजे 8-16 32 ओव्हर त्या आणि या 4 ओव्हर, म्हणजे तब्बल 36 ओव्हरचा खेळ अजून शिल्लक आहे आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे.
पाहिले सर तर 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू सर 68 धावांची गरज आहे. पण सुनील पाटील असं एक नाव आहे हॉलिडेचं, की सुनील पाटील जिथं आहे तिथं अशक्य असं काही नाहीये सर. प्रदीप पाटील यांनी त्यांचा झेल सोडलेला सर मंगेश सर. जर सुनील पाटीलनं मॅच जर काढली ना तर स्वप्नात येतील पहाटे पहाटे प्रदीप पाटील यांच्या. नक्कीच सर मॅच बनणार आहे. येणारे 24 चेंडू आहेत, सुनील पाटील मैदानात आहे, मॅच बनणार आहे. मॅच बनवणं माहिती आहे या खेळाडूला, या मैदानाची ओळख आहे त्याला. आणि या मैदानात हॉलिडेमध्ये जर नाव कोणाचं मोठं असेल तर ते सुनील पाटील याचं नाव मोठं आहे. आणि ते का मोठं आहे येणारे 24 चेंडू सांगून जातील तुम्हाला सुनील पाटीलचं नाव का मोठं आहे ते. पाहूया, गोलंदाजालाही शुभेच्छा देऊया. एकीकडे आपण वॉरियर संघाचे गोलंदाज सुद्धा आहेत. आता गोलंदाजीसाठी नव्यानं गोलंदाजीसाठी तयार असतील. मुझफ्फर, बॅटिंग चांगली झाली आज मुझफ्फरची. पहिल्या याच्या अगोदरच्या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद जरूर झालेला. ओ यावेळेला पाहिलं अजून एक मोठा फटका. मंगेश सरांनी सांगितलेलं, योगेश सरांनी सांगितलेलं की सुनील पाटीलचं मैदानात राहणं आणि या 24 बॉल मध्ये तुम्ही त्यांची खेळी पाहाल दाखवून दिले आणि खरंच या फलंदाजाचं कौतुक वाटतंय. नक्कीच सर मैदान तापणार आहे आणि मैदान तापण्यासाठीच माईक हातात घेतलाय. सुनील पाटीलची खेळी बहरताना दिसते आपल्याला. पहिल्याच चेंडूवर षटकार मुझफ्फर शहाचा. अजून एक षटकार आलाय सर, बॅक टू बॅक त्याच रिझनला दुसरा षटकार. मी तुम्हाला आधीच्या चेंडूवर सांगितलं होतं हॉलिडे मध्ये सुनील पाटीलचं नाव का मोठं आहे, या कारणासाठी मोठं आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे भाई, या माणसानं अगदी सगळ्यांची हृदय जिंकलीत. स्वप्नवत खेळी आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंच्या म्हणजे जीपीएल मधल्या सगळ्या क्रिकेट खेळाडूंच्या मनावर अधिराज्य करणारं एक नाव जर कोणतं असेल तर ते सुनील पाटील आहे. नक्कीच सर सुनील पाटील. ज्या गोलंदाजाला सुनील पाटीलला टॅकल करता आलं तोच गोलंदाज यशस्वी आहे हॉलिडेचा. आणि या जीएसटी प्रीमियर लीग मध्ये खूप मोठे खेळाडू असतील, अगदी एसपीएल खेळाडू असतील, पण सुनील पाटीलकडे जी क्वालिटी आहे ना सर, ती क्वालिटी कुठे पाहायला मिळत नाही आणि ती दाखवते सुनील पाटील. जेवढा प्रेशर तेवढा त्याचा गेम चांगला. सुनील पाटील ऑन फायर. योगेश सर अगदी योग्य बोललात तुम्ही, कारण शॉट सिलेक्शन जो आहे ना तो अगदी व्यावसायिक दर्जाचा टेक्निकली बॅटिंग आहे. ओ स्तुती थोडी जास्ती झाली. यावेळेला आपण पाहिलं डॉट बॉलची समाप्ती झाली. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 43. 4.3 षटकांचा खेळ संपलाय. 3 विकेट माघारी परतताना मुझफ्फर हा गोलंदाज आहे. त्यालाही आपण पाहिलंय दोन्ही फॉर्मॅट मध्ये चांगला 100% एफर्ट देतोय. पहा किती प्रेशर आहे पंचांना सुद्धा. अशा क्रुशल मोमेंटवर तिसऱ्या पंचांची मागणी करावी लागते, कारण त्यांना माहिती आहे पंचांना की अशा वेळेला आपल्या हातून सुद्धा कोणताही निर्णय चुकीचा जाता कामा नये, कारण ही विकेट अतिशय महत्वाची आहे. पुढे सरसावलेले आणि सुरक्षित आहेत, सुरक्षित आहेत. नक्कीच सर सुनील पाटील. 17 चेंडू तर 35 धावांवर खेळतायत सुनील पाटील. जबरदस्त फलंदाज. जीएसटी वॉरियर संघाचा एक चांगल्या वॉरियर सारखा लढतोय सुनील पाटील सर. आणि शेवट सनरायझर्स संघाचा. वैयक्तिक जर आपण पाहिलं 17 बॉल आणि 35 धावांची खेळी त्यांच्या नावावर आहे. एकीकडे आपण सुजितला पाहाल 0 धावसंख्येवर खेळतोय, अजून कोणत्याही प्रकारचा बॉल फेस केला नाही. सुजित म्हणत असेल नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला खेळाडू. अजूनही सर सामना कुठे गेलेला नाही. एक मोठा षटक या सामन्यामध्ये परत आणेल जीएसटी सनराइज संघाला सर. मुझफ्फर याचंही कौतुक करावं लागेल. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार खाल्ल्यानंतर लगातारचे 2 बॉल डॉट. दडपण थोडस असतं गोलंदाजावर, कारण एक चांगला खेळाडू ज्यावेळेस समोर असतो त्यावेळेस प्रत्येक बॉलवर दडपण असतं. ओ दर्जेदार फटका आहे, परंतु विकेट जाईल की षटकार जाईल. 6 धावा, अजून एक मोठा फटका. ब्रँड अप 6. सुनील पाटील आहे नाव या खेळाडूचं. सुनील पाटील ब्रँडेड फटका होता सर. बॅक टू बॅक तिसरा षटकार आहे या 5 चेंडूत सर. सुनील पाटील फक्त षटकारामध्ये डील करतोय आता. शाळेमध्ये 1-2चा पाडा कधी बोललेच नसतील. चौकार षटकार
बॉल तर सोडून दिलाय. पाहूया किती धावा येतात यावेळेला. हो, इथून मात्र ओव्हर थ्रो झालाय. दुसरीची मागणी केली जाते. घर फिरले की घराचे वासे फिरतात म्हणतात ना, ती अशी गत असते. घर फिरलं की घराचे वासे फिरतात आणि गरिबी में आटा गिला होता है ना वैसा होता है सर. नक्कीच वाईट बॉल आहे. 3 धावा येतील या बॉलवर. आता हृदयाची थोडीशी स्पंदनं धडकनं वाढली असतील मी म्हणेन वॉरियर संघाची. नक्कीच सर, पाहता पाहता रिक्वायर्ड रन रेट 14 पर्यंत आणून ठेवलाय. जो एका वेळी 17 होता आता 14 वर आणला सुनील पाटीलने. टॅप केला, फक्त गॅप शोधली आहे. बॉल जाणार सरळ सीमारेषेच्या बाहेर. आता गोलंदाज म्हणत असतील ती याला बॉल टाकावा तर कसा टाकावा. तब्बल 25 धावा ठोकून काढल्या सर. मी सांगितलं होतं सुनील पाटील जोपर्यंत मैदानात आहेत 24 चेंडूत 68 धावा सुनील पाटीलसाठी मोठं आव्हान नाहीये सर. त्याच्यासाठी माफक आव्हान आहे, कारण मुजफ्फर शाह सारख्या दर्जेदार गोलंदाजाला 25 धावा ठोकून काढल्यात. धावसंख्या झाले 56 धावा. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. एक मोठ्या षटकाची गरज आहे सर. मोठं षटक यायला पाहिजे. आता गोलंदाजीवर कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवली जाईल हेही पाहणं अतिशय. सुनील कदम आहेत, त्यांच्याकडे ही क्वालिटी आहे, परंतु समोर कर्दन काळ उभा आहे. अगदी भिजतय अंबुजा सिमेंट की दीवार है, टूटने का नाम नहीं ले रही भाई. ही बॅटल सर बघण्यासारखी होणार आहे. सुनील पाटील आणि दुसऱ्या बाजूला संघमालक सुनील कदम. दोन्ही सुनील आहेत, एक कदम आहे एक पाटील आहे. ही बॅटल मात्र बघण्यासारखी होईल. आधीचं षटक नक्कीच एकतर्फी झालं, पण ही बॅटल जो जिंकेल तोच हा सामना जिंकेल. दरम्यान आपण स्क्वेअर लेगला बघतोय, सॉरी डीप मिड विकेटला अतिशय चांगला गोलंदाज जो आहे त्याला मात्र अजून थांबून ठेवलंय अमोल. त्याच्या गोलंदाजी देखील चुणूक आपल्याला पाहायला मिळेल सर. 56 धावा धावफलकावर. अमुषा दोन्ही षटकं झालेली आहेत आणि आता सुनील कदम यांच्यावर जबाबदारी आहे. सुनील पाटील, सुनील कदम, योगेश सर म्हणेन दोघांच्या राशी एक आहे, परंतु इथून मात्र खेळ विपरीत करावा लागेल. जीवनदान मिळालाय, एक जीवनदान सुनील पाटील यांना. चला बॉलिंगला सुरुवात करा. सुनील कदम बॉलिंग ट्रॅकवर तयार असतील. समोर आहे बॅटर, आपण इथे पाहू शकता सुजित. हेच कुठेतरी हाच माझ्या मनामध्ये प्रश्न होता की आता असं नाही व्हायला पाहिजे की सुनील पाटील नॉन स्ट्राईक एंडवरच उभे राहिलेत. हे ध्यानात ठेवावं लागेल बॅट्समनला की समोरचा आपला एक बॅट्समन चांगला सेट होतोय, खेळतोय, अशा वेळेला आपल्याला करायचं काय तर फक्त स्ट्राईक रोटेट. हो, यांनी सुद्धा मोठा फटका खेचलाय. सुनील पाटीलच नाही तर मीही मारू शकतो दाखवून दिलाय. थोडासा कानाला झोंबले हे शब्द सुमितच्या आणि नक्कीच सर, त्याने तडाखा उठवला. सुजित झांबरे यांच्या कानाला तुमचे शब्द झोंबले आणि म्हणून षटकार पाहायला मिळाला. सोलापूरच्या बार्शीमधून विलोन करणारा खेळाडू या सामन्यांसाठी खास पुण्यावरून आलाय सर, आणि तो एक धाव काढण्यासाठी आला नाही, तो षटकार मारण्यासाठी आलाय. हो, षटकारावर डील करताय सध्या. ओ हो हो, इथून मात्र रनआउटचा चान्स. हो, इथून मॅच यू टर्न होऊ शकते आणि मॅच मध्ये मात्र एक जबरदस्त वातावरण. गरज होती का इथून सुनील पाटीलचा विकेट, म्हणजे मी म्हणेन मॅचवर पकड मजबूत असेल. ओ, वाघासारखा एकटा नडला खेळाडू आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट नव्हती जायला हवी होती. बाकी आपण पाहिलं कॅच आउट झाला असता काही जीवाला लागलं नसतं, कारण स्वतःच्या फटक्यावर माणूस आउट होतो. रनआउट म्हणजे आत्महत्या आहे जवळजवळ. आणि इथून मात्र एक गुणवान खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. काही हरकत नाहीये, टाळ्या होऊन जाऊ द्यात सुनील पाटील यांच्यासाठी. खरोखर वेल डन, वेल प्लेड. मॅच जिंकणार हरणार नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. कोणीतरी जिंकल्याशिवाय कोणीतरी हरल्याशिवाय कोणीतरी जिंकत नसतो. हारणं जितणं होत राहतं, परंतु ज्या अनुषंगाने खेळला हा खेळाडू ज्या प्रकारे, तर वाखाणण्याजोगी. मी म्हणेन हे अतिशय लक मुवमेंट होते आणि अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण होते, ज्याच्यामुळे एक दर्जेवान खेळाडू आउट झाला. चला आता अर्धा, मी म्हणेन निम्म्यापेक्षा जास्त
हा सामना खिशात घालता येईल, कारण आता थोडंसं अवघड होईल बॅटिंग करत असलेल्या टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 62 धावा आहेत, 5.4 षटकं संपतायत. यावेळेला आपण पाहिलं एका समालोचकांनी दोन्ही बाजूनी समांतर असावं लागतं, परंतु आज का कुणास ठाऊक असं बऱ्याचशा प्रेक्षकांनाही वाटलं असेल की नाही पाहिजे होता थोडा वेळ तरी. भले विरोधी संघाला तसं वाटेल की नक्की असं नसतं, परंतु बऱ्याचशा अगदी 90% खेळाडूंच्या मनामध्ये हाच प्रश्न असेल की सुनील पाटील यांना रनआउटच्या स्वरूपात विकेट नव्हती मिळायला पाहिजे. इथून आता थोडासा सोपा सामना होताना पाहायला मिळेल. सिंगल धाव. बघा सर, जसं सुनील पाटील सरांचा विकेट गेला, पुढच्या 2च चेंडूत रिक्वायर रेट जो 13 वर आला होता, पुन्हा एकदा 16च्या पुढे जाऊन थांबलाय सर. 2 षटकं आहेत आता. 12 बॉल असतील. सुजित जामदार. 64 धावा झाल्यात. 4 विकेट गेलेले आहेत. आणि आता या 12 बॉल मध्ये जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो अप झालाय. ग्राफ वरती गेला. आलेख उंचावलाय. 12 बॉल आणि 32 धावांची गरज असेल. त्याच्यामध्ये ड्रायव्हर साईडच्या सीटचा जो कप्पा आहे, म्हणजे दरवाजाचा कप्पा, तर तो सुरी आहे. त्या हाणाला कमी एकदा आपण कापून ठेवता जाऊ. हा, हे बघ, त्या सुरी आहे मोठी. हा, मग तिथली आणली तर चालेल. बॉलर कोण आहे? शांत झाला क्रिकेट. एका खेळाडूनं जी मैदानामध्ये चुरस निर्माण केलेली आहे ना योगेश सर, ती मात्र आता शांत झाली आहे. नक्कीच सर, सुनील पाटील यांची फलंदाजी सगळ्यांनाच पाहायला आवडते. अगदी सर, प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंना देखील तो खेळाडू मैदानात हवा हवासा वाटतो. खरं खरं आहे. मन जिंकलीत या खेळाडूनं. आज 12 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. आणि ज्या 12 दिवशी 35. जो गोलंदाज सुनील पाटीलचा विकेट मिळवतो, त्या दिवशी तो आनंदात असतो सर. यावेळेला आपण पाहिलं यॉर्कर लाईनचा हा बॉल आपण इथे कोणत्याही प्रकारचा धाव नाहीये. 11 बॉल असतील. 11 बॉल आणि 35 धावा. अजून एक दर्जेदार बॉल. 10 बॉल 35 धावा. 2 मोठे फटके सर अजून या सामन्यात रंगत आणू शकतात. 2 मोठे फटके, पण संदीप देशमुख अजून मैदानाच्या बाहेर का उभे आहेत? एकच प्रश्न. हे असं म्हणतात ना, लग्नाच्या अगोदर हळदीला जी मजा येते आणि नंतर मग वरातीला जेव्हा नवरी घरी जाते त्यावेळेस जसं दुःखाचं वातावरण, तसा काहीसा प्रकार या मॅच मध्ये. मजा केली पहिल्या 2-4 ओव्हर मध्ये आपण कॉमेंट्री करण्याची. आता थोडासा शांत. नक्कीच सर, यानंतर जो सामना होईल ना, तो सामना देखील अतिशय दर्जेदार होईल. जीएसटी टायगर विरुद्ध जीएसटी स्पार्टन यांचा जो सामना असेल, तो देखील पाहण्यासारखा होईल. 8 बॉल 35 धावांची गरज आहे. पाठीमागे सपोर्टर जीवाच्या आकांतापासून सपोर्ट करतायत. काय करतील त्यांच्याही आवाक्या बाहेर आहे. आता नाहीच जात. 1 धाव आली. टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. 7 बॉल असतील आणि 34 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. नक्कीच सर, कदाचित संदीप देशमुख इथं असते ना, तर काहीतरी बदल पाहायला मिळाला असता. संदीप देशमुख एक असा खेळाडू आहे, खरंच त्याच्या बॅटमध्ये ती पॉवर आहे. पण अजून संदीप देशमुख मैदानात का उतरले नाही, हा एक प्रश्न आहे. हा ही मस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का? आणि पोचण्या अगोदर बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आला. चौकारानं मात्र षटक संपतोय. 6 बॉल आणि आता 30 धावांची गरज असेल, म्हणजे 5 षटकार.
6 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. सामना थोडासा अवघड होणार आहे. एक बॉल यानंतरच्या प्रत्येक बॉलवर आता बॅटिंग करणाऱ्या संघाचं भविष्य आहे. कारण 5 बॉल आणि 29 धावा. पाचीच्या पाची बॉलवर आपल्याला 6 षटकार ठोकायचे आहेत. एक बॉल मिस, आपण या ट्रॉफीला मिस कराल. हे 2,000 रुपये योगेश सर आपल्याकडे देऊन ठेवतो मी. कारण ते सुनील कदम आणि गोलंदाज आहे आपले मंगेश शेलार यांच्या माध्यमातून ते 2,000 रुपयाचं पारितोषिक. इथून मॅच आता खुल्ली झाली आहे. गुलाब जाधव, आपल्या माध्यमातून काल एक चांगली चहा मिळाली होती. आपल्याला विनंती आहे, जर कालच्या सारखी चहा झाली तर मजा येईल. शेवटचा दिवस आहे. रामभाऊ. तुम्ही आतमध्ये घेऊन काळजी करू नका. परत गरम करायला लावू तुम्हाला. मॅच संपते. हो, उद्या एकदा. हा, बोला. 3 बॉल 29 धावांची गरज आहे. मॅच हे घे तर ना. सुटली आहे यातून न्या ना काढून. सनरायझर संघाच्या कडून. 1 धावाली, 2 बॉल औपचारिकता बाकी या स्पर्धेमध्ये. सर, आपण जर पाहिलं ना तर 3 दिवस जी जेवणाची व्यवस्था केली ते आमचे करडात गावचे सरपंच, तालुका सिरोड, जिल्हा वाशिमचे रामभाऊ देशमुख दरवर्षी जेवण बनवायला आमच्या सर्व संघ सहकाऱ्यांसोबत असतात. त्यांच्यासोबत पवन देशमुख आणि निलेश देशमुख या सर्वांचं देखील मनपूर्वक आभार आहे. खरंच चांगली व्यवस्था त्यांच्या माध्यमातून दरवर्षी होते सर. हो, आज डाळ वाटी सुद्धा खूप चांगली होती. कारण तीही नवीन डिश खाण्याची संधी आम्हाला मिळाली. यावेळेला शेवटचा बॉल टाकला आणि इथून मात्र सरळ फायनल मध्ये प्रवेश करतोय. गोलंदाजी करत असलेला संघ वॉरियर संघ टीम अभिनंदन आणि हार्ड लक टीम सनरायझर.